अरुण सोनवणे यांचा हा विधायक उपक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे। वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। वाढदिवसाचे औचित्य साधून अरुण सोनवणे यांनी कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील क्षयरोग असणारे रुग्ण 6 महिन्यासाठी दत्तक घेण्याचा संकल्प केला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेहमी दातृत्वाचे दर्शन होते, याचा प्रत्यय अरुण सोनवणे यांच्या या विधायक उपक्रमातून आला। वाढदिवसाच्या निमित्ताने क्षयरोग रुग्णांसाठी राबवला जाणारा हा उपक्रम नाविन्यपूर्ण आणि त्यांच्या समाजाप्रती असणाऱ्या संवेदनशीलतेचं लक्षण असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी काढले। यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तक घेतलेल्या क्षयरोग रुग्णांना पोषण आहार किटचं वाटप केलं। क्षयरोग रुग्णांना 6 महिन्यांसाठी दत्तक घेतल्याच्या संकल्पाबद्दल महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे म्हणाले, सप्टेंबर रोजी आम्ही एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला। कारण जे वाढदिवस साजरे करतील आपण बघत आलेलो आहोत की कसे वाढदिवस साजरे करतात आणि मग ते पैशाचा अपव्यय खर्च होतो आणि त्यातनं फलित एक चांगलं समाजाला एक संदेश जाण्यासाठी मी वाढदिवस साजरा करण्यामागं माझ्या पूर्ण टीमला, आमच्या आघाडीला त्यांनी सगळ्यांना सांगितले की वाढदिवस आपण अशा पद्धतीने चांगला साजरा करू की तो समाजोपयोगी आणि समाजाभिमुख काहीतरी एक आदर्शासारखा होऊ दे। त्याचप्रमाणे आपल्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक मॅडम यांनी मला सांगितलं, त्यांच्याशी माझी भेट झाली होती यापूर्वी देखील, आणि आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय येडगे साहेब यांनी देखील आवाहन केलेलं आहे की निक्षय मित्र बना आणि क्षयरोग हा आपण मुक्त करूया। तर त्याप्रमाणे मी या आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरातील संपूर्ण पेशंट जे क्षयरोग बाधित आहेत, आणखी करवीर तालुक्यातून संपूर्ण महिला, म्हणजे जेणेकरून जे आपलं नवरात्रीचं जे आता दसऱ्याचं जे आपलं चालू आहे त्या सर्व दुर्गांना एक शक्ती त्यांची आपल्याला मिळण्यासाठी, तसं त्यांनाही सक्षम या नारीला बनवण्यासाठी असे सगळे पेशंट हे मी आजपासून 6 महिन्यासाठी दत्तक घेत आहोत आणि त्यांना पूर्ण एक चांगलं सशक्त किट, एक त्यांना चांगला प्रोटीनचा डबा अशा पद्धतीने देऊन कुठंतरी त्यांना एक मोलाचा हातभार लावून त्यांना क्षयरोगापासून मुक्त होण्यासाठी एक चांगलं पाऊल माझ्याकडनं पुढं गेलं पाहिजे, म्हणून या पद्धतीने मी आज निश्चय करून त्याप्रमाणे हे माझ्या टीमला देखील सांगून मी आज हे असं दत्तक घेतलेलं आहे आणि त्याची आज अंमलबजावणी करून आम्ही जे आपले क्षयरुग्ण आलेले आहेत ते माझे मित्रच आहेत आणि त्यांना लवकरात लवकर यातनं मुक्ती मिळावी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आम्ही निश्चितच वंचित बहुजन आघाडी म्हणून अगदी ताकदीने उतरणार आहोत। आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला दिलेल्या या महानगर अध्यक्ष पदामुळे आणि त्यांचे जे आदेश आहेत की तुम्ही लोकल लेवलला म्हणजे जिल्हास्तरीय किंवा शहरस्तरीय तुम्ही आघाडी करायचा निर्णय ज्या त्या महानगर अध्यक्षाला दिलेला आहे, त्याप्रमाणे निश्चितच आघाडीचा तर पहिलाच प्रश्न नाही, पण आम्ही निश्चितच ताकदीने लढू। महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांनी क्षयरोग रुग्णांना 6 महिन्यांसाठी दत्तक घेतलं या संकल्पाबद्दल त्यांचं उपस्थितांकडून कौतुक करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून आणि दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या। माजी आमदार छत्रपती मालोजी राजे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके, माजी अप्पर पोलीस अधीक्षक उमेश हजारे, भगवान काटे, जालंधर पाटील, जनार्दन पाटील आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी आरोग्य विभागाचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर जाधव, जिल्हाध्यक्ष उत्तर जनार्दन गायकवाड, पद्माकर महाबोधी, संजय गुदगे, शिवाजी पोळ, निरंजन कदम, डॉक्टर आकाश कांबळे, नितीन कांबळे, सचिन कांबळे व इतर सर्व पदाधिकारी, भागातील नागरिक, अरुण सोनवणे यांचे कार्यकर्ते आणि क्षयरोगाचे रुग्ण उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।